24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नगरच्या उड्डाणपुलाबाबत आणखी एक अपघात घडलाय। मात्र हा अपघात उड्डाणपुलावरून नसून उड्डाणपुलाखाली झाला आहे। उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या एका गाडीवर पिलरचा एक भाग कोसळलाय। मोठा आवाज झाला आणि ही गाडी चालवणाऱ्या पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्याला आपली गाडी बाजूला लावावी लागली। त्यानं बाहेर येऊन पाहिलं तर गाडीवर भला मोठा पिलरचा सिमेंटचा भाग कोसळलेला होता। त्यानं गाडी तिथेच थांबवली आणि विमा प्रतिनिधीला फोन केला। नियमित अपघातांची मालिका देणाऱ्या बहुचर्चित उड्डाणपुलावर पुन्हा एकदा काहीतरी अपघात झालाय आणि पुलाचा भाग खाली कोसळला अशी अफवा नगरमध्ये पसरली होती। बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी झाली होती। काही राजकीय कार्यकर्ते तिथे जमा झाले। त्यांनी याचं चित्रीकरण करू नका अशी विनंती पत्रकारांना केली। पण हा उड्डाणपूल तकलादू आहे। याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। याची अनेक उदाहरणे या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातातून पुढे आलंय। सुरुवातीच्या काळात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले। परवा दिवशी एका धान्याची पोती घेऊन जाणारा ट्रक या उड्डाणपुलावर उलटलाय। उड्डाणपुलावर गाडी उलटण्याच्या घटना घडणं हे खूप गंभीर आहे। तरी देखील असे घडल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। आम्ही उड्डाणपूल मोठ्या कष्टाने बांधला, याचं श्रेय आमच्याकडेच आहे। अशा वल्गना करणाऱ्यांनी आता काय सांगायचं, असा सवाल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी विचारलाय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।